चॅलेंजिंग ओव्हर मध्ये पहिलाच बॉल, या पहिल्याच बॉलला बॅटवर घेतलाय, बॅटवर आला बॉल आणि बॉलला पाठवलंय सीमा पार. हा आलाय षटकार. या ओव्हर मध्ये एक टर्न अराउंड होण्याची शक्यता आहे आणि ती शक्यता अगदी अचूक रीतीने वर्तवली जाते. पहिल्याच बॉलवर बघू शकता कशा प्रकारे बॉल हाताळला गेला, आतमध्ये आला तो बॉल, इन स्विंग झाला आणि त्या बॉलला फक्त दिशा दाखवली, दशा बिघडवली. 2.1 षटकांनंतर धावसंख्या वाढवली. श्याम यांच्या बॅटमधून आलाय हा षटकार. धावसंख्या येऊन पोहोचली 14. 3 गडी बाद. हेल्दी रनअप फार महत्वाचा असतो. यावेळेला फुल टॉस आहे, चेंडू हवेमध्ये आहे, 3 धावा मायनस करण्याच्या कगारेवरती या ठिकाणी बॅटर आहेत, परंतु अनिकेत चव्हाण यांच्या धन्यवाद डीजे. स्टेजवर एक छोटासा सन्मान या ठिकाणी केला जातोय. जिजामाता नगर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दीपक आयर साहेबांचा या ठिकाणी समीर सामने पार पाडायचे आहेत. चला, सक्षम 11 आणि त्रिशा टायटन्स आपण तयार राहायचंय. यावेळेला चांगला फटका आहे प्रभंजनच्या गोलंदाजीवरती. फेन्स क्लिअर करेल का हा फटका? आणि यावेळेला झेल सोडलाय, अगदी हातातला झेल सुटलाय आणि निघून जाईल चेंडू सीमा पार. एक रेग्युलेशन कॅच ज्याला म्हणतो, बघा कशा प्रकारे सुटलाय. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता आणि मिस टाइम झाला होता तो फटका. अगदी हातामध्ये झेल होता स्क्वेअर लेगच्या फिल्डरच्या, त्याने थोडंसं मिस जजमेंट झाली आणि त्या मिस जजमेंटच्या नावाखाली हा झेल सुटलाय. बघा किती पुढे येऊन उभे होते प्लेयर. जर मागे असते तर अगदी हातामध्ये हा चेंडू आला असता. प्रोलिंगच्या माध्यमातून अगदी पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा आहे. श्याम यांच्या बॅटमधून केला गेलाय पुल आणि या पुलवरती किती धावा प्राप्त होणार आहेत याकडे पाहायला लागणार आहे. षटकार येतोय प्रदीप शिंदे यांच्या माध्यमातून आम्हाला कळवलं जात आहे. आलाय षटकार. 6 धावांचा फटका केलाय त्याला बॉलला पुल आणि स्टंप लाईन मधले बॉल तर कधी सोडलेच जात नाहीत. अंगावरती आलेल्या चेंडूला मात्र श्याम यांनी पाठवून दिलंय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमा पार. 6 धावांचा फटका. आणि आता पावसाचं आगमन झालंय, कशा प्रकारे आताच कॅल्क्युलेशन करतो, कारण बॉल ट्रॅव्हल होतो चांगला आणि तेच यावेळेला केलाय. किती दूरवर चेंडूला हाताळलाय. चेंडूला संघाने 10 चेंडूंमध्ये आता 48 धावांची आवश्यकता. आणखीन एक चांगला फटका आहे, यावेळेला सुद्धा जाईल निघून सीमा पार. आणखीन एक षटकार, यावेळेला पॉइंटच्या डोक्यावरून षटकारांची हॅट्रिक केली जाते श्याम यांच्या बॅटमधून. पहिल्यांदा शैलेश हरमळकर यांच्या बॅटमधून पाहायला मिळाली ही षटकारांची हॅट्रिक आणि आता श्याम यांच्या बॅटमधून पाहायला मिळते. नाव जरी श्याम असलं तरी 73 इज द स्कोर अँड श्याम इज बॅटिंग ऑन 37. आणखीन एक सुंदर फटका, यावेळेला मिड विकेटच्या डोक्यावरून. अनिकेतच्या 4 चेंडूंवर 4 षटकार, लगातारचे 4. आणि श्याम कवार, काय सुंदर फटके बाजी या ठिकाणी केली जाते श्याम यांच्या माध्यमातून. अजूनही गरज असणार आहे ती म्हणजे आता 8 चेंडूंमध्ये 36 धावांची गरज असणार आहे. 8 चेंडू आणि 6 षटकारांची गरज आहे या 8 मध्ये. 79 धावा धावफलकावर झाल्यात. श्याम यांच्या बॅटमधून केवळ षटकारांची भाषा बोलली जाते.